तर सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेलं आहे. थेट जाऊया. मनोज जरांगे पाटील हे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांना भेटायला सरकारचं शिष्टमंडळ आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत आणि पुढची आंदोलनाची जी त्यांची भूमिका आहे ती ते स्पष्ट करणार आहेत. त्यापूर्वी हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला आलंय. झालं विज्युअल चला थँक्यू. ठीक आहे आता बाकी करा सर्व प्लीज मध्ये कोणाला नाही सर्व बाकी सर्व कोणीच मेजर मनोज जरांगे पाटील हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सध्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे. काही असेल ते आपण असं बोलून बरं परत चार भिंतीच्या आत म्हणायला, कारण तुम्ही काय कधी खोटं बोलत नाही. हो जे असेल हां पुढं घ्या नाही पुढचं पुढं घ्या. काय जे आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे चर्चा आहे. सॅटिस्फाईड आहे एवढं लोक सगळे कामाला लागले, सगळे जिल्हाधिकारी कामाला लागले, समिती कामाला लागले, कामाला लागलेले आहे. 35-40 लाख लोकांच्या आपण सगळी तपासतो आहे, सगळं चाललेलं आहे. त्यात काही मला दुमत नाही आहे. मला बरोबर स्वतः विधानसभेत सुद्धा आम्ही चर्चा घेतली, सगळे लोक जेव्हा बोलत आहेत चालू असताना अडचणी काय काय तुम्हालाही माहिती आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण आता बघता रोज ते चाललंय कोर्टामध्ये आणि आता आपण दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे की मागासवर्गीय आयोग नेमून आपण संदर्भामध्ये एक ऑप्शन दुसरं आपण ठेवलेलं आहे की आपण सगळी आता म्हणजे मागच्या वेळेला ज्या सगळ्या त्रुटी राहिलेल्या होत्या त्याच्यातल्या की कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक सांगतानाच कमी पडले किंवा हा समाज कसा पुढारला असं सांगितलं होतं. मागासलेला कसं आहे म्हणजे त्यामध्ये अनेक लोक आहेत ना बाकीचे. मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेस तपासणी केली छोट्या लोकांना जिल्ह्यातून तालुक्यात एक माणसाला विचारलं असं करून चालणार नाही ना. पण म्हणून त्यांना असं वाटलं की मग खूपच समाज पुढारलेला आहे की आपला, पण याच्यामध्ये ऊस तोडणी कामगार आहे, घरकाम करणारे बोलणे आहे, इथे मजूर वर्ग मोठा आहे, इथे डबेवाले आहे, इथे आत्महत्या केवढ्या होतात आपल्या समाजात हे त्यांनी बघितलं एवढे ते मांडता नाही आलं त्या वेळेला. त्यामुळे सगळं सुटलं. पण आता आपण ते सगळं तपासतो आहे, ते सगळं करतोय. आता आपण मागासवर्गीय परवा राजीनामा झाला करतो त्यामुळे ते पण आपण करून घेतोय सगळं. तर दोन्ही ऑप्शन पण आपण करून घेतोय सगळं. शासन गप्पा बसलंय की आम्ही करत नाही अशाला कुठला भाग नाही. आपल्याला याची कल्पना आहे सगळी. सगळे आपण काय काय करतो काय काय ते सगळं आणलेलं आहे. पण सावकाशचा विषय नाही, मोठा विषय म्हणजे सगळ्या इतंभूत गोष्टी आपण काय काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या. शासन काय करतंय, समिती काय करतंय हे सगळं याच्यामध्ये आहे. तुम्ही ॲट ए ग्लास बघू शकतात त्यांचं आतापर्यंत काय केलं म्हणजे अगदी सुरुवातीपासून कसं ते फेटायला गेल्यापासून सगळं आहे. venue
वाचायला गणितलं मोठं हां, मग ते सगळं दिलेलं आहे. ते अगदी आपल्या ठरल्यापासून मीटपासून आपण बोलल्यापासून काय काय केलं आहे, काय काय नाही, साहेबांनी काय शब्द दिले, संख्या दिली, सगळं काम दिलं आहे. आपण पॅरलल समाजासाठी आपण काय काय केलं आहे, बालपण याच्यामधून सगळं योजनांमधून ती आकडेवारी मोठी दिलेली आहे. आता 6,000 कोटी आपण कर्ज दिलेलं आहे, बिना व्याजी आपण देतो आहे, बिना तारण देतो, सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे मिळत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सोयी सुविधा आहेतच आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर याला थोडं निवांत वाटतं. निवांत होता हरकत येते, ते मोठं सगळं कार्य दिलं आहे सगळं. मुख्यमंत्री सगळ्यांनी स्वतः सांगितलं एवढं शब्देवर की बाबा मी देतोच आहे म्हणून, त्याच्यामध्ये दुमतच नाही द्यायचं नाही म्हणून. फक्त आपली जी पद्धत आहे स्वतःकडे तसं करता येत नाही, ही आपल्याला जी कल्पना आहे सगळ्या आपल्या तज्ञ लोकांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे अडचण आहे. आता दुसऱ्या दोघीच्यावरून आपण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत द्यायचं म्हणजे बाय होकर आहे, कशा विषय नाही. तर प्रॉमिसेस आहे मुख्यमंत्री मोदी सगळ्यांचं, त्या मी करतो. सिक्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून होणारच तुमच्यामुळे तर इतकं सगळं या टोकाला ते आलेलं आहे. आजपर्यंत इतके आंदोलन झाले की झालं का होतं का पुढे ठरलं का आपण देवेंद्रने केलेलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे ते बाहेर काढल्यामुळे मग ते गेलं होतं आणि त्यावेळेला झालं होतं खरं म्हणजे. पण सगळ्या ठिकाणी टिकल्यावर सुप्रीम कोर्टात आपण नाही टिकू शकलो, ठीक आहे, दुर्दैव झालं त्यावेळेला समजा. पण त्यानंतर इतक्या झपाट्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये. थोडंसं बुकिंग घेतलं तर होईल, तर म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे. सिक्युरिटीचे काल हाय सुप्रीम कोर्टात झालंच, ते चाललंच होतं, आज निर्णय होईल, निर्णय पण थोडा ठीक आहे. सबुरीनाच हे मला नाही वाटलं की सबुरीना नाही म्हणून. पहिल्या वेळेस 3 महिने मागितले होते मामा, बरोबर आहे का, आपण दिले ना, नियमानेच करावं लागेल ना. त्याचं आपण घाईगर्दीत घेतलं आणि तुम्ही देऊन टाकलं, काय नियमात हे सगळं. आम्ही भाऊ परस्पर काय नाही केलं, पहिले 3 महिने सरकारनं मागितले, आम्ही दिले. त्यानंतर तुम्ही स्वतः द्यायला तर तुम्ही 30 दिवस मागितले, 3 वेळा आलो होतो आम्ही 40 दिले. आता परत मामा ते आले त्यावेळेस बी आता मागितले 24 डिसेंबर, 2 महिने तरी दिले. आता कायद्यानेच करावं लागेल की मला एक सांगा. कायदेशीर करायसाठी दिले ना तुम्ही, म्हणले कायद्यात करायला लागण्यासाठी पाहिजे. क्युरेटिव्ह चाललेलं आहे. आता आपण मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे, आपण त्याच्यामध्ये सगळं आता सिद्ध करतो की बाबा आपण कसे मागायला. तर मागच्या वेळेला 100% ठिकाणी 50% गृहीत धरून त्यांनी ते सगळं केलेलं होतं. नोकऱ्या जे लागलेल्या ते टिकणारच नाही, परत असं होणार नाही. असं कसं होईल? ज्या मागच्या वेळेला ज्या क्युरी निघालेल्या होत्या त्या आपण कंप्लेंट करतो ते सगळ्या, त्यात काहीच राहणार नाही बाकी. असं नाही होणार. स्वीकारले बी नाही ना वाटतं त्यांनी, तारीख नाही पडली वाटतं क्युरिटी पिटिशन. नाही तर त्यांनी तर सांगितलं तेवढी तर खिडकी विंडो ओपनच आपल्याला, त्यांनी तपासतात हो सांगितलं त्यांनी, म्हणून आपण कोर्टात गेलो नाही तर त्यांनी फेटाळून दिलं असतं ते. आमच्या मनानं आम्ही तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही वेळ मागितला आम्ही दिलाय. मामा दिला का नाही दिला? होतं सगळ्यांना चिंता त्या गोष्टी, असं नाही एवढं म्हणजे आपण एवढं यश संपादित केलं, एवढं झालं, इतके टोकाला आणलेलं आहे. नाही म्हणजे मीडिया म्हणून नाही बोलू, पण रित सर की तुम्ही जिथे जिथे वेळ मागितला तिथे तिथं थोडंफार ताण येईल असं आम्ही पण दिला. पण आता आम्ही थांबलेलो हा नाही हा म्हणून आम्ही थांबलेलो आहे. आम्ही तर म्हणलोच ना, सरकारनं काम केलं आम्ही म्हणलोच नाही. काम वेगाने पहिल्यांदा काम होतं की सगळी यंत्रणा मिळवून टाकली. सगळा मराठा समाज म्हणतो समितीनं काम केलं, नाही केलं असं कोणी म्हणत नाही, म्हणणार बी नाही. फक्त प्रश्न एवढ्याचे की जे ठरलं त्याप्रमाणे करावं एवढी आमची अपेक्षा. आपल्याकडून जे कायदेतज्ञ आले, जे सगळे रिटायर सगळे आहेत जज आहेत, ते पण काय सांगतात की आपल्याला कायद्याने घ्यावं लागेल. असं करून होणार मग आम्ही हाच म्हणलो ना, आम्ही काही केलंच नाही. तेच चाललेलं, तेच बसले त्याच्यावर, तेच करतात. तुम्ही ज्या ज्यावेळेस म्हणले वेळ पाहिजे त्यावेळेस होत म्हणलं. हा ताणलं म्हणतो ना आम्ही, कधी इतके दिवस नाही देत तितके, पण शेवटी तितके दिलेच. उलट 10 दिवस वाढून दिले कधी पण. आम्ही असं काय हट्टीपणा केला नाही. हा सुरुवातीला नाही म्हणलो, पण आमच्या माणूस की जिवंत आहे आमच्यात, आम्ही दाखवली लगेच. तुम्ही 30 म्हणले की आम्ही 40 म्हणलो दिवस. तुम्ही म्हणले 12 डिसेंबर पाहिजे, म्हणलं जाऊ दे 12 डिसेंबर घ्या, म्हणजे ताण व्हायचं
ते तात्पुरतं ठीक होतं. हात की आम्हाला टिकतारा द्यायचं कायम सुरू घेता याच्यापुढे याच्यापुढे असं करता येणार नाही की फसवता बरं झालं तर गिअर बारगळलं का गेलं असं म्हणता येणार नाही आणि ती स्थिती कोर्टाला देणार नाही. इतकं परफेक्ट काम चाललेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि द्यायचं ते तुमच्यामुळेच होत आहे. तेवढं मोठं नाही मराठा समाज उभा राहिला एवढा मोठा, त्यामुळे ते व्हायला लागलं ते सोपं नव्हतं, पहिल्यांदा झालं असं. करू होऊ देत बी नव्हते. बरोबर आहे. समाज एवढा मोठा उभा राहिला, कुठं त्या गरीबाच्या लेकराला मिळायला लागलाय आता. शेवटी मामा शेवटी समाज काय, समाज समाजच असतो शेवटी. स्वतःच्या लेकराचा ज्या डोळ्यासमोर त्रास लक्ष येतो त्यावेळेस माणसं नाही कशाचा विचार करत आणि ते आवश्यक होतं असून आता नाहीच म्हणत होते. मग आता 54 लाख का होण्या नोंदी सापडल्यात आजची माहिती आहे. 54 लाख नोंदी आजची. 54 लाख नोंदी ह्या जर किती लोक होतात त्याच्यावर, त्याचे परिवार त्याच्यावर किती होतात, संख्या किती होती बघा ना तुम्ही. तेच म्हणणं आहे आमचं, तेवढं तर करा. चाललंच आहे ना, तेच म्हणणं आहे, बाकी म्हणणं काहीच नाही आमचं. मग चाललंच आहे ना. फक्त आपलं ते जे ठरलं आपलं त्या दिवशी त्याच्यावर चला, आमचं काहीच म्हणणं नाही. मराठा समाज तुम्हाला नाही अडवू येणार. ते चाललंय ना आणि त्याच्या अंतरी आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मागास नेमून आपण ते सगळ्यांनाच करणार, लागूच होणार आहे ते. त्याच्यावर आमचा अजून जास्त विश्वास मी तुम्हाला त्याच्यातून जे राहतील ते त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे. यात जे राहिलंय ना आपलं, जे ठरलंय ना, आमचं म्हणणं आहे ज्या दिवशी तुम्ही सर्व परिवार आता म्हणलात तुम्ही तसं ते आता वडिलांना मिळालं पोरांना होतं ते ऑटोमॅटिक. त्याच्यावर 4 लोक आहेत त्या दिवशीचं ठरलंय. मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे आणि तुम्ही पण आहे. जे कागदावर लिहिलंय तज्ञानीच लिहिलंय, मी लिहिलेलं नाही. मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते खुडीले, ते खुडीले का नाही? बरोबर आहे. त्यांना जे बसतंय ते म्हणलेत. याच्यात काय खोटं आहे का? नाही. म्हणजे 3 विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना, काय आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही समाजासमोर खरी तुमची माहिती जायलाच पाहिजे. आमची खरी माहितीच गेली पाहिजे. 4 भीतीची आता तीच चर्चा आहे आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर केली तरी तीच चर्चा आहे. उलट तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तीच आहे जी त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली, काटछाट करून ठरवलेली. मामा हे मान्य आहे का? भाऊ नव्हते त्या दिवशी, पण काटछाट करून ठरवलेलं आहे. त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते, अभ्यासक होते. वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी बी चर्चा करा. आम्ही परत बी चर्चा करायला तयार आहे समाज म्हणून, कारण आम्हाला काढायचा आहे तोडगा. पण आम्ही कुठे कमी आहे का सरकार म्हणून? नाही ना, आम्ही पहिल्यांदा सरकार केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं. केशे मात्र गुतविला आम्हाला फक्त, कारण चिल्लर गुशी असून बी त्यात गुतविला. शेवटी आम्हाला डाग लागला असते. नाही भाऊ लागला ना, तो डाग लागला. बीडमध्ये झालं ते एवढं आम्ही कुठं समर्थन केलं? कोणत्या दिवशी म्हणलो? आज कालही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुतवले. नाही, आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजीने ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील तर पण नेलेच ना. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहेत, म्हणजे दुसरीकडे शिकायला. त्यांना आज घेणं देण्याचं आज त्यांच्या घरी गेले. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये. शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, आंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून. म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता, एक कोण लोक उचलता. हो ना, बघितलं मी त्यांना, त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही, काय पण केलेलं ते ठरलेलं आहे. सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलू नये. तुमच्यात वेगळा माणूस बघितला होता आम्ही, आमच्याशी दगाफटका झाला सर. समजा आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ की सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत, आम्ही धरून चाललो, त्याला नाविलाज आहे. परंतु आमच्याशी धोका झाला. आम्ही खूप नाही भाऊ, तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बोलायचं? समोर बोला, पण तसं नाही होणार, तसं नाही होणार. गुन्हे मागे येऊ म्हणले तरी अटक केली माणसं, केली का नाही? 3 विनाकारण. हा, ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत. विनाकारण 3 उचलून नेले असं झालं. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना, ते कचाट्यात आला मग बोलायला लागला. त्यात मी मोडत नाही. मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही की चर्चा करूयात किंवा काय. बहुतेकदा आम्हाला फटका बसला. केशेमध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला, नाही झाला.
आमचे लोक विनाकारण अटक केले. आमचे शेवटी समाजाला तो डाग लागलाच. एकदा थोडं होईल. आम्ही ते नाही म्हणलो होता कोणतं की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही, करत बी नाहीत ना आम्ही, करत बी नाहीत ना. घेतली होती लोकांच्या असं. पण अंतरवलीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही. तुम्हीच म्हणलात बरं. तुमचं आपलं झालं ना तुमचं, मी बोललो त्यांना आमचं बोलणं काल आमच्या नोटीस गेल्यात लोकांना. तुम्ही काल बोलले का नाही? आज सकाळी नोटीस गेल्या लोकांना. याचा अर्थ काय होतो? शाळेत गेले ती चर्चा तर सर 2 महिन्यापासून चालली. माझं बोलणं चालू आहे म्हणे त्या हिशोबाने 2 महिने चालली. हे तुम्हालाही मान्य आहे. आपण 4 शिटी आणखी ना आम्हाला आमचं तुमच्याविषयी हे आहे म्हणून याच्यावर म्हणत नाही मी. नसतं तुम्ही तर म्हणले ताबडतोब कागदपत्र देतो दोन्ही बी. पण आता इथं नाही काढत मी तो विषय. आणखीन बी आम्हाला वाटतंय की आहे तुमचं मन वेगळं, पण ते पत्र नाही आले दोन्ही पण. आणखी आज नोटीस गेल्यात लोकांना. आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस जायचं. बरं ते त्यात नाहीत. अंतरवलीकडले आणि अंतरवलीचा शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, कारण ते जवळपास 132 पेक्षा जास्त आहेत मारहाण करणारे आमच्या नजरेतले. आमचा FIR घ्या ना तुम्ही. आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना. असं नाही का देशात की जनतेला मारला समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात नाही? असं काही नाही, तसं काय नाही. चौकशी करा ना त्यांची, त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना. मग मारले काय म्हणतो 132 पेक्षा जास्त आहेत. तर काय मला काय म्हणले, जाऊ द्या आता, द्या विषय सोडून, त्यात तुम्ही पण होतात भाऊ, द्या सोडून की आपण ते सरसकट मागे घेऊन टाकू अंतरवाली. आतापर्यंत घेतलं 3 महिने झाले. काय चूक केली आम्ही? तुमचे शब्द मोडायचे नाही मराठा समाजानं. आणि आमचे एक माणूस उचलायचा. आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात. याचा अर्थ काय धरायचा? आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी? आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल, आणि तुम्ही यायच्या दिवशीच नेमके असे प्रकार होते. म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे? मला कल्पना ठीक आहे करू, काही कारण नसताना गेल्या. अंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे दादा? जे लोकच नाहीत त्यांच्याबद्दल का जायला पाहिजे? त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकाशदादा सोळंकी साहेबांनी बी त्या विधान भवनात सांगितलं की नाही, तरी लोक उचलणं सुरूच आहे. म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला. नाही, ते तसं ठरलं की ते कॅमेऱ्यात आहे. ते आमदारही बोलले कॅमेऱ्यात आहे, त्यांना घ्या, बाकीच्या लोकांना ते काय व्हायला लागले? तुम्ही असले का ते हा होतं. सांगितलं नाही ते आता आमच्या लक्षात आलंय भाऊ रेकॉर्डर आहे की आपण असं समजायचं बैठकीत ज्याविषयी मीडिया काय असतो ना, ते मीडिया असले का तुम्ही हो म्हणता, ऐकून घ्या, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय, हे आता आमच्या लक्षात आलं. फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं. हो, म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता, तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात, गेले की त्यांना जे करायचं तेच ते करतात. मग आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं. इतक्या स्पीडने पुढे गेलेलं आहे, अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे, असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही आणि नाकारणार सुद्धा नाही.